बीड जिले के गेवराई शहर के वाणी मंगल कार्यालय परिसर में मध्यरात्रि एक घर में भीषण आग लगने की घटना सामने आई। बताया जा रहा है कि घर में घरेलू गैस सिलेंडर के फटने के कारण यह आग लगी, जिसमें घर का सारा सामान जलकर खाक हो गया। बाला साहेब महामुनि का यह घर मात्र 2 महीने पहले ही बनकर तैयार हुआ था और 1 महीने पहले ही इसकी वास्तु शांति भी की गई थी। घटना के समय परिवार देवदर्शन के लिए बाहर गया हुआ था, जिससे घर में कोई मौजूद नहीं था और किसी तरह की जनहानि नहीं हुई। आग लगने के बाद आसपास के लोगों ने घटना को मोबाइल कैमरे में कैद किया और तुरंत इसकी सूचना फायर ब्रिगेड को दी। दमकल विभाग ने मौके पर पहुंचकर आग पर काबू पाया। हालांकि तब तक भारी नुकसान हो चुका था। प्रशासन की ओर से पंचनामा की प्रक्रिया जारी है। ही घटना घडलेली होती, कशा पद्धतीने सगळं हे झालंय? ही रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान आग लागलेली, पण आम्ही गावाला गेले असल्यामुळं आता आम्हाला काही एवढं सांगता नाही, पण सगळ्याचं म्हणणं आलं की व स्फोट झाले 2 आणि स्फोट झाल्यानंतर ही आग पूर्ण 3 मध्ये पण गेली. समजा कशाचा स्फोट झाला काही? हे गॅसचा स्फोट झाला म्हणून हे तुकडे आहेत ना, गॅस पण आहे पडलेला, तुकडे आलेली, आणि सिलेंडर हे पण आपले फ्रीज पण आहे, आणि इथं बॅटरी पण आहे. इथं 2 स्फोट मोठे झाले म्हणून चांगलं झालं. शेजारच्या तर गल्लीच्या साईडच्या लोकांचं म्हणणार आहे. काय काय नुकसान झालं याच्यात? नुकसान म्हणजे अख्खं घर पूर्ण उद्ध्वस्त झाले, पूर्ण 3 मजले जळले. तर प्रशासनाकडनं काय नेमकी मागणी होती? प्रश्न काय नाही, आमची समजा आर्थिक मदत मिळावं ही अपेक्षा. काय चित्र पाहायला मिळालं होतं नेमकं? कसं चित्र आल्यानंतर अश्रू अनावर आले, म्हणजे बघण्याचे दर्शक आमच्या म्हणजे घरचे तर नव्हताच, मला पण बघू वाटणार, कारण मी माझ्या मनस्थिती नव्हतं बरोबर. कधी तुम्ही इथे राहायला होते, कधी घर उभारलं हे नेमकं? राहायला इथं 20 दिवस झाले समजा. इथं किती पैसे खर्च झाले होते या संपूर्ण? आता घराला कमीत कमी माझ्या हिशोबाने 1 कोटीचे पुढे खर्च झालेलं आहे घराला, आणि लोन 40,000 लोन घेतलेलं आहे बँकेचं, आणि माझं जुनं घर जे आहे मी 30 लाखाला घर विकलेलं आहे, म्हणजे 70 लाख ते, आणि असे माझे जवळचे असे म्हणून मी 1 कोटीचं बांधकाम केलेलं आहे. आता काय तुमची प्रशासनाकडे मागणी असेल? प्रश्न काय, आर्थिक मदत जेवढी मिळेल तेवढी. बँकेत म्हणजे मागणी म्हणजे आमचे जे इन्शुरन्स केलेलं आहे, बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, SBI बीड शाखेचं, राजूर शाखेचं 40 लाख कर्ज घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं आलं की मी बँकेत गेलो काल, पण त्यांचं म्हणणं आहे की तुमचा स्वतःचा इन्शुरन्स आहे, घराचा इन्शुरन्स नाही आहे, मी तुम्हाला काही आर्थिक मदत मिळू शकत नाही. म्हणजे ते आमचं म्हणणं की आमची जी नुकसान झाली ते इन्शुरन्स मार्फत मिळावं आम्हाला.